नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 9च्या स्टुडंटची जी युनिट टेस्ट फर्स्ट होणार आहे तिच्यासाठी सायन्स 1ची क्वेश्चन पेपर. विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे ही क्वेश्चन पेपर बघणार आहे. जस्ट 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण या व्हिडिओला ओव्हर करणार आहे, तर व्हिडिओला लास्ट एंडपर्यंत बघा. काही क्वेश्चन असेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही मला विचारू शकता. ही 20 मार्कची क्वेश्चन पेपर आहे, तुम्ही रेडी करू शकता. स्टँडर्ड 9 युनिट टेस्ट 1 मार्क्स आहे 20, सब्जेक्ट आहे सायन्स 1. 2026-27ची चालू वर्षाची प्रश्नपत्रिका असणार आहे. टाईम दिला आहे 1 तास. पूर्णपणे कव्हर करणारी, जिथे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो चला व्हिडिओला डायरेक्टली सुरू करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 1 मध्ये म्हटलेलं आहे द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द आन्सर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिल्यामध्ये आहे फॉर द वर्क टू बी डन एनर्जी मस्ट बी डॉट डॉट डॉट. 4 ऑप्शन आहे. यामध्ये आहे ट्रान्सफर्ड, बीमध्ये कन्व्हर्टेड, सीमध्ये ट्रान्सफॉर्म अँड डीमध्ये आहे डिस्ट्रॉयड. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये द वर्किंग ऑफ रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स डॉट 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 लॉ ऑफ मोशन. तर विद्यार्थी मित्रांनो 4 लॉज दिलेले आहे. एमध्ये आहे फर्स्ट, बीमध्ये आहे सेकंड, सीमध्ये थर्ड, डीमध्ये आहे नन ऑफ दिस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये तुम्हाला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, पुढील प्रश्नांची उत्तर लिहा ज्यामध्ये तुम्हाला मॅच द फॉलोइंग करेक्टली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जोड्या जुळवायच्या आहेत, योग्य जोड्या जुळवायच्या आपल्याला आहेत. यामध्ये बघा ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे. पहिला आहे न्यूटन्स लॉ, त्यानंतर सेकंडमध्ये वर्क, तिसऱ्यामध्ये आहे तुम्हाला बॅलन्स्ड फोर्स, चौथ्यामध्ये आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंट. ग्रुप बीमध्ये आहे तुम्हाला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, लॉ ऑफ इनर्शिया, चेंज इन द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आणि त्यानंतर आहे डीमध्ये नो चेंज ऑकेस इन द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ज्यामध्ये पहिल्यामध्ये आहे क्लाइम्बिंग स्टेअर्स इज पॉझिटिव्ह वर्क. त्यानंतर आहे सेकंडमध्ये द वर्किंग ऑफ रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. विद्यार्थी मित्रांनो चुकी बरोबर ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आयडेंटिफाय द ऑड वर्ड फ्रॉम द ग्रुप. ग्रुपमधील वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे. स्पीड आहे, डिस्टन्स आहे, मास आहे आणि व्हेलोसिटी आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो चौथ्यामध्ये राईट द डेफिनेशन्स. वर्कची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर ॲक्सिलरेशन याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, कोणती 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ज्यामध्ये पहिल्यामध्ये आहे गिव्ह द सायंटिफिक रिझन, म्हणजे शास्त्रीय कारण लिहायचं आहे. ज्यामध्ये व्हेन अन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टुवर्ड्स द अर्थ द ॲक्सिलरेशन ऑफ मोशन रिमेन्स युनिफॉर्म. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. यामधील तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे, डिफरन्स सेट करायचा आहे, डिस्टिंग्विश करायचा आहे. त्यानंतर आहे तिसरामध्ये वाय इज द वर्क डन बाय अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्क्युलर पॅथ कन्सिडर्ड 0. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो चौथ्यामध्ये टेक एनी 5 एक्झाम्पल्स फ्रॉम युअर सराउंडिंग्स अँड एक्सप्लेन देम बेस्ड ऑन न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, सो लेट्स गो अहेड. अँड विद्यार्थी मित्रांनो 5th नंबरवाला क्वेश्चन आहे द स्पीड ऑफ मोटर कार increases from a 50 km per hour to 72 km per hour if mass of the car is 1500 kg. Calculate the work done to increase its speed. 6 नंबरवाला क्वेश्चन आहे स्टेट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7th नंबरवाला क्वेश्चन आहे ड्रॉ अ नीट लेवल डायग्राम शोविंग एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची नीट लेवल डायग्राम आपल्याला काढायची, व्यवस्थित पद्धतीने काढायची, तिला नावही द्यायची, नामनिर्देशित पद्धतीने करायचं आहे. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीने होती क्लास 9च्या स्टुडंटची जी फर्स्ट युनिट टेस्ट असते, म्हणजेच प्रथम घटक चाचणी असते, तिची सायन्स 1ची क्वेश्चन पेपर. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, नक्कीच तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. ही क्वेश्चन पेपर फक्त आणि फक्त तुम्हाला सरावासाठी देण्यात. सो स्टुडंट, छान पद्धतीने मार्क्स मिळवा, प्रॅक्टिस करा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.